मी काय म्हणते, जसं की तुम्हाला माहिती आहे आपण वर्षभरात येणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रीयन सणांची थोडक्यात माहिती देणारे व्हिडिओज बनवतो. आणि आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर, ज्याला आपण बैलपोळा असं सुद्धा म्हणतो. काही ठिकाणी महाराष्ट्रीयन बेंदूरच्या ऐवजी कर्नाटकी बेंदूर लोक साजरे करतात महाराष्ट्रातच, पण आपल्याकडे महाराष्ट्रीयन बेंदूर हा मुख्य मानला जातो. आणि हा मुळातच शेतकऱ्यांचा सण आहे. म्हणजे या दिवशी शेतकरी बैलांविषयी असलेलं आपलं प्रेम व्यक्त करतो. सकाळी लवकर बैलांना आंघोळ घालून त्यांना रंगवून दिवसभर गावात त्याची मिरवणूक काढून बैलाची पूजा करून हा सण साजरा केला जातो. बऱ्याच घरांमध्ये या दिवशी गोडाचं जेवण म्हणजे पुरणपोळ्यांचं जेवण केलं जातं. आणि हा सण साजरा करण्यामागचा उद्देश एकच की बैलांविषयी असलेलं आपलं प्रेम व्यक्त करून आपण या दिवशी बैलपोळ्या दिवशी बैलांना कुठल्याही प्रकारचं काम लावलं जात नाही. बैल या दिवशी पूर्णपणे आराम करतात. आणि हा सण शेतकऱ्यांसाठी खूप 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 महत्त्वाचा असतो. त्यामुळे माझ्याकडून तुम्हा सर्व शेतकऱ्यांना आणि बैलगाडी मालकांना बैल मालकांना बैलपोळ्याच्या खूप 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 शुभेच्छा.